पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझा प्रिय बाळांनो, बहिणींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय सिस्टरांनो आणि फादरांनो, आज आपण देवाच्या वचनांच्या जवळ बसलेला आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनुवाद ग्रंथ 30वा अध्यायातील 20वा वचन. आपला देव परमेश्वर यांच्यावर प्रीती कर, त्यांची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील. तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहम, इसाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती, त्यात तुझी वस्ती होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर आपल्या बरोबर करार करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तुझी वस्ती मी देत आहे त्या जागेवर जर व्हायला पाहिजे तर तुला काय करावं लागणार? माझी वाणी ऐकायची, देवाच्या वाणीला किंवा देवाला धरून बसायचं. आज धरले, उद्या सोडले, परत धरले, परत सोडले, असं नाही. हालेलुया. देवाच्या वचनाला धरून, देवाला पकडून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक मोठा चॅलेंज आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. देवाची ही खूप अंतःकरणापासूनची देवाची इच्छा आहे. हालेलुया. आपण देवाला विसरायचं नाही, देवाच्या वचनाला आपण विसरायचं नाही. हालेलुया. सिस्टरांच्या मागे बोलणार यिर्मया ग्रंथ 31वा अध्यायातील 31 पासूनचे वचन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाची इच्छा असे आहे की देव जरी करार आपण मोडलं तरी परत एकदा करार करायला जीवनामध्ये इकडे तिकडे अनेक परिस्थितीमध्ये आपण चुकांमध्ये सापडलेलं असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाची लेकरं कुठल्या तरी एखाद्या चुकांमध्ये सापडलं तर त्या देवाच्या लेकरांना जाणून घेणारा एक देव आहे, देव परमेश्वर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करत आपण 31वा वचन बोलूया. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की ज्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्या बरोबर मी नवा करार करीन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराने यहूदा आणि इस्रायल दोघांनाही आज इथे उपस्थित केलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जीवनामध्ये छोट्या मोठ्या जे काही चुका झालेल्या आहेत, प्रेज द लॉर्ड, त्यासाठी आपण देवाकडे शरण जाणे, देवाला जाऊन बोलणे, देवा कल्पनाने, कृतीने, बोलण्याद्वारे माझ्याकडून अनेक चुका झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड.
कधीही बाकी कोणाचा चुका काढायचं नाही. सासूचं नाही, सासऱ्याचं नाही, जीवन साथीदाराचं नाही. हालेलुया. देवा माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. हालेलुया. फक्त कॅथोलिक चर्चमध्ये आपल्याला ह्या चुका कबूल करायला एक जागा भेटत आहे. फक्त चुका कबूल करायला मात्र नाही, चुका कबूल केल्यानंतर एक देवाचे आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहे. पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने तुझ्या पापांच्या बंधनातून तुला मुक्ती मिळालेला आहे. हालेलुया. हे आधिकारिक शब्द कॅथोलिक चर्चमध्ये मात्र आपल्याला ऐकायला बरोबर भेटते. आज तुम्ही सर्व लोक खूप धन्य आहात, कारण देवाच्या कृपेने तुम्ही आज आशेच्या दारातून आतमध्ये आलेला आहात. प्रेज द लॉर्ड. फादर लोकांनी तुम्हाला सकाळी पवित्र पाणी शिंपडून तुम्हाला शुद्ध करत आशेच्या दारातून आतमध्ये घेतलेलं आहे. संध्याकाळच्या वेळी सिस्टर लोकांनी तुमच्या बरोबर गाठी सोडवणाऱ्या गायीची प्रार्थना मध्ये घेतलेला आहे. छोट्या मोठ्या सॅक्रिफाइसेस, तुम्ही जे छोटा मोठा त्याग कृत्य करताय, त्या सर्व गोष्टी प्रभूजवळ समर्पण करायचं. हालेलुया. परमेश्वर दयाळू आहे. दयाळू परमेश्वर तुमच्या आत असेल तर समोर असलेल्या व्यक्ती बरोबर दया दाखवायला तुम्हाला जमणार. हालेलुया. जीवन साथीदार असेल किंवा दुसरा एखादा व्यक्ती असेल ज्याच्याकडे एक प्रेमाचे नजर, एक विशेष आशीर्वाद, एक स्माइल, हालेलुया, प्रार्थना पूर्वक तुम्ही देत आहे, तर त्याचा अर्थ आहे की दयाळू परमेश्वर तुझ्या हृदयात जिवंत आहे. हालेलुया. काही लोकांच्या हृदयामध्ये हे दयाळू परमेश्वर जास्त भक्ती करत आहे. हालेलुया. अशा लोकांना आपण कसं ओळखतो? हालेलुया. काही लोकांच्या जवळ आपण जर गेलो तर आपल्याला तिकडून उठून जायला वाटणार नाही. काही लोकांच्या बरोबर बसल्यानंतर जेव्हा जायच्या पाळी येत आहे आपल्याला वाईट वाटते, एवढं लवकर का जायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या व्यक्ती जवळ देवाचे वचन आहे त्यांच्याकडे एक आशीर्वादाची गोष्ट आहे ती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जेव्हा इथे जवळ आमचं एक गाव आहे, त्या गावामध्ये मी होतो. प्रेज द लॉर्ड. संध्याकाळी रात्रीवर कोण कोण मला भेटायला यायचं कुटुंबाबरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्री 2-2:30 वाजल्यावर मी त्यांना सांगायचो मला थोडस झोप येत आहे. हालेलुया. तेव्हा ते लोक मला सांगायचा, फादर आम्हाला झोप येत नाही, आज थोडं बोलूया. हालेलुया. दिवसा दुसरे काय काय परिस्थिती आहे, काही गोष्ट आहे. हालेलुया. पण रात्री देवाजवळ, देवाच्या वचनाजवळ वगैरे बसायला आलेले लोक आहेत. मी सांगणार वसईमधून आलेली आहे. माझी पहिली साक्ष अशी आहे की मी आज इथे हजर आहे, हीच माझी सगळ्यात मोठी साक्ष आहे. कारण या रिट्रीटमध्ये येण्यासाठी इतक्या अडचणी आल्या. शेवटच्या क्षणाला ज्या अर्धा तास अगोदर बसमध्ये बसायला लागणार तिथपर्यंत खूप अडचणी होते. पण संत पौलाचं वचन सतत माझ्या तोंडामध्ये होतं की प्रकटीकरणाच्या विकृतीमुळे मी चढून जाऊ नये, फुगून जाऊ नये, म्हणून सैतानाचा एक दूत माझ्यावरती ठेवण्यात आला आहे. आणि हे वचन सतत माझ्या तोंडामध्ये होतं. आणि अनेक अडचणी पार करत आज मी इथे हजर आहे. ही माझी पहिली साक्ष. दुसरी साक्ष की प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या घरामध्ये मुलगी नव्हती.
मुलीचा जन्म झालेलाच नाही. 53 वर्षावर घरामध्ये मुलगी जन्माला आली आणि आनंद झाला, सगळीकडे आनंद होता. त्यानंतर थोडंसं मला समजायला लागलं की ही जरा बोलायला जड आहे, बोलायला बघत नाही. क्वचितच कुठला तरी शब्द एक तोंडातून निघतो. मग आम्हाला समजायला लागला आणि मी डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेलो. ती बोलायला खूप उशिरा होती, फक्त मुख्य पुढाकडून वगैरे सांगायची. त्याच्यानंतर ती आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन केल्यावर आम्ही दरवर्षी कमीत कमी एकदा तरी अमराश्रमला येतोच. हिला घेऊन आल्यानंतर बसमधून माझी जाऊ जेव्हा खाली उतरली तेव्हा एका सिस्टरांनी तिला सांगितलं, म्हटलं सिस्टर, ती बोलली सिस्टरांना की ही एका ठिकाणी स्थिर नाही, बसू शकत नाही. सिस्टरांनी सांगितलं, चांगले, तुझा हेतू साफ आहे ना, तुझ्या हेतूने आले तो देवाने तुझं पूर्ण करणं महत्वाचं आहे. मग एक क्षण सुद्धा ती रिट्रीटला बसली नाही मिस्सा ऐकला. सतत ती इकडे तिकडे फिरत असायची. माझ्या म्हणजे माझी जाऊ फक्त कम्युनियन घ्यायला इथे रिट्रीटमध्ये हजर यायची. कम्युनियन घेतला आणि जे कानावर तिचे थोडंफार पडलं तेच. आणि नेमकं घरी जाताना तिचा दात असा मोठा सुजला आणि तिने स्वतः एकुशी मुलगी बोलत नाही, काही नाही, तिने पागलांसमोर जाऊन आशीर्वाद घेतला. त्यावेळेला आम्ही घरी गेल्यानंतर थोडं आम्हाला समजायला लागलं की ही जी बोलायची ती पहिलं फक्त आमच्या घरातल्या लोकांना समजायचं. नंतर तिची जीभ मोकळी झाली आणि तिचे सगळे उच्चार इतके स्पष्ट व्हायला लागले. काही माणसांनी बोललेलं आहे, तुम्ही ना डॉक्टरकडे घेऊन जा, वेळेत घेऊन जा, नाहीतर लहान मुलांसाठी ते चांगलं नसतं. पण आम्ही आमचा विश्वास सोडला नाही आणि आज ती मुलगी इतकी बोलते. कधी कधी परमेश्वराचं म्हणजे असं चमत्कार वाटतो. आणि बोलणारी पण बोलतात, पहिली बोलत नव्हती ती बरी होते, आता बोलते ते लपून बसायला लागते. त्याच्यानंतर माझ्या मुलाची साक्ष आहे. कोरोनाचे दिवस होते, जस्ट कोरोना सुटत चाललेला आणि सगळ्यांचे निर्बंध म्हणजे लोकांचं थोडं काम चालू झालेलं. सायकलवरून जात असताना माझा मुलगा पाठीच्या बाजूने कसा पडला माहीत नाही, पडला तो असा पडला एका सिमेंटच्या खांबावर, पाठीवरून खूप जोरात आपटला. त्याची सायकल एका बाजूला, तो एका बाजूला आणि तो सिमेंटचा तुटलेला खांब एका बाजूला. आणि ज्या बाईच्या घरी तो पडला त्या बाईने मला फोन केला आणि सांगितलं, मुलाकडे लक्ष दे, तो सांगणार ना, घाबरलाय, त्याला काही बोलू नको. नंतर 2 दिवस त्याची वेदना आम्ही पाहत होतो आणि म्हटलं आता करायचं काय, कुठे जाऊ शकत नाही. दवाखान्यात जायचं तरी फोन करून परवानगी घ्यायला लागायची, मुलाला असा त्रास आहे, आम्ही होऊ शकतो का. मग त्याच दिवशी नेमका माझा मुलगा मला बोलला, मम्मी मला सहन होत नाही. आणि मग फादरांनी त्या दिवशी संदेश दिला. तोच संदेश फादरांनी सतत 3 दिवस दिला. सायकलवरून पुन्हा पडल्यामुळे पाठीला जबरदस्त मार लागलेला आहे. प्रभू त्याला स्पर्श करत आहे, प्रभू त्याला स्पर्श करत, असा संदेश फादरांनी 3 दिवस दिला. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी जो माझा मुलगा 3-4 दिवस वाकून चालत होता तो एकदम मजेत आणि जसा नॉर्मली चालायचा तसा चालायला लागला. म्हणून मी देवाचे आभार मानते. विशेष प्रभू परमेश्वराचे आभार की सतत परमेश्वर माझ्या बाजूला असल्याचा मला जो अनुभव येतो. म्हणून प्रभू परमेश्वर आणि परमेश्वराचे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवणारे अमलाश्रम फॅमिलीचे आपण कुटुंब प्रमुख समजूया फादर बेनीना. या कुटुंबामध्ये आपल्याला त्यांनी सामावून घेतलेलं आहे. म्हणून ते फादरांचे, सिस्टरांचे, मी सर्वांचे मनापासून आभार मानते. थँक्यू जीसस. त्यामध्ये कोणाचा तरी हाताचा एक पूर्ण बाजूला दुखणे आहे ते याचा येशू म्हणून देत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. दाबल्यासारखा होत आहे, शानेगाना पूर्ण सुटका देत आहे. शरीरामध्ये अंगामध्ये ताकदच नाही अशा परिस्थितीतील काही लोकांना, डोळ्याचा आतमध्ये काय उठलेलं आहे अशा काही लोकांना वगैरे प्रभू स्पष्ट करत आहे. पायावर रक्त पुरवठा नाही म्हणून पायावर मैली येत आहे असे कोणाला तुम्ही पण प्रार्थनेला स्पष्ट केलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणतरी कोणाला तुम्ही बाळाचं वेळ